प्राध्यापक लक्ष्मण हाकेने जे धुमाकूळ घातलेला आहे माढा तालुक्यातील अंजनगाव या ठिकाणी जे चाललेलं आहे ते बरोबर नाही. त्याच्यासाठीच मी बोलण्यासाठी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जाऊ. मित्रांनो, राग रोष हा प्रत्येक व्यक्तीला असतो, पण समाजाचं किती भांडवल करायचं असतं हे जे एक उदाहरण म्हणजे लक्ष्मण हाके. मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं हे अंतरवाली सराटीतून या ठिकाणी येऊन केलं आणि त्याला विरोध म्हणून, त्या आंदोलनाला विरोध म्हणून लक्ष्मण हाकेने वडीगुद्री या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या वडीगुद्री आंदोलनाच्या ठिकाणापासून पुढून माढा मतदारसंघाचे जे आमदार आहेत अभिजित पाटील हे तिथून गेले होते मनोज जरांगे पाटलांना भेटायला आणि ते मनामध्ये खतखत होते, वाईट होतं. गे आमच्या जिल्ह्यातला एक आमदार जालन्यात येतो आणि तो त्याच्या समाजाच्या व्यक्तीला भेटतो पण आम्हाला भेटत नाही, त्याचा एक रोष होता. आणि मुळामध्ये माढा मतदारसंघामध्ये राजकारण आहे हे खूप वाईट आहे, त्याचाही इफेक्ट आहे. मित्रांनो, तिथल्या समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभा केलं आणि त्याला विरोध म्हणून आज तिथल्या समाजाने केलेला आहे. मुळामध्ये मंदिर देवस्थान कुणाच्या बापाची जहागिरी नाही आणि स्मारक ही सुद्धा कुणाच्या बापाची जहागिरी नाही. छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्रामध्ये नवे संबंध देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याचा ठेवासा वाटतो आणि मंदिर हे प्रत्येक हिंदूचं पवित्र आहे. भले आम्ही जरी असेल मराठा तरी आमचे दैवत खंडोबा बिरोबा आहेत आणि आमचे लोक त्याला ते जातात. कोणाची जहागिरी नाही, तिथं कोणाची मक्तेदारी नसते. मित्रांनो, मुळामध्ये हा विषय विजलेला होता, तिथल्या स्थानिक प्रशासनाने शांत केलेला होता, पण लक्ष्मण हाकेने या ठिकाणी जाऊन तो पेटवण्याचं काम लक्ष्मण हाकेने केलं आणि तिथल्या आमदारला टार्गेट केलं जातं. आमदारला आई बहिणीवर शिवे दिली जाते. इथं न सांगण्यासारखे शिवे दिलेले आपल्याला लाईव्ह वरून आपल्याला तिसऱ्या बैठक त्यांची निष्फळ ठरली याच्या माध्यमातून तिथल्या शिव्या एका लोकप्रतिनिधीला शिव्या देतात. सांगोल तालुक्याचा जर विचार केला तर काही दिवसापूर्वी असंच एक स्मारक होतं, मी त्या गावाचं नाव सांगत नाही. मग इथल्या मराठ्याने इथल्या आमदारला दोषीच द्यायचा का? आमदार कुठं मुंबईमध्ये इथं स्मारक उभा केलं, आमदारला पार्श्वभूमी नाही, पण लक्ष्मण हाकेने त्या व्यक्तीला टार्गेट करायचं आणि इथल्या आमदाराने असंच केलं, त्या आमदाराने असंच केलं म्हणून त्यांना टार्गेट करायचं. आंदोलन राहिलं. लक्ष्मण हाके हा टार्गेट करणारा माणूस आहे. रायगडवरील जे कुत्रा आहे हे मराठा समाजाला शिवाजी महाराजांची विटंबना होते म्हणून विरोध आहे, पण लक्ष्मण हाकेचा ते देव आहे आणि त्याची पूजा पाठ करणारे हे लक्ष्मण हाके तिथं सुद्धा विरोध केला होता. यांच्यात दानत नाही छत्रपती शिवाजी महाराजाला विरोध करण्याची, पण यांचं बोलणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजाला विरोध नाही पण त्याच्या मागे जे समाज आहे त्याला विरोध आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा समाजाचे आहेत असं त्यांना दाखवून द्यायचं आहे. आणि सातत्याने मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये चिखली गावाचं ते उदाहरण देतात, धाराशिवचं उदाहरण देतात, आता अंजनगाव. त्यांनी अस्मिता दाखवायची आणि ह्या 2 ते 3 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रशासनावर फार मोठा तणाव आणणारा व्यक्ती म्हणजे लक्ष्मण हाके. लक्ष्मण हाके यांचं काय पार्श्वभूमी ते सारखं सांगतात. चिखली या गावचं बुलढाणा जिल्ह्याचं उदाहरण देतात. मित्रांनो, स्मारक उभा राहिलं, एका महिलेला कपडे फाटोस्तर समजेल लोकांनी मारलं म्हणून तिथं लोक जमा झाले. आज इथं तुमची काय गरज होती का? तुम्ही सांगत होता खेलोबा जे बिरोबाचं देवस्थान आहे अंजनगाव या ठिकाणी प्रवेशद्वारावर आहे, त्यांच्या आवारात आहे, त्या जागेचा 40-45 गुंठ्याचा उतारा निघतो, ही गोष्ट मान्य आहे. तुमचा 40 ते 45 गुंठ सोडल्यानंतर जे जागा मोकळी तिथं शिवाजी महाराजाचं स्मारक करण्यास काय अडचण आहे का? तुम्ही प्रशासनाला जागा जर अधिकारी रात्री मोपण्यासाठी आले, आज मोपण्यासाठी आले, तुम्ही लक्ष्मण हाके जणी कामाचे गड्याच्या अंगावर धावून जातात तसे तुम्ही जाता, हे कुठले? हे संविधानावर चालतात का? तुम्ही प्रशासनाचा आदर करता का? तुम्हाला जागा मोकून द्यायची नाही, जागा मोपायची नाही. आमचे पूर्वज काही जागा अरे नसतं, जे उत्तर आहे त्या जागा तुमचे ठाम्य राहू द्या ना. जर सरकारी जागा आहे, तुम्ही आज कालच्या धरणं म्हणायला लागला वेशीवर आहे, देवळाच्या प्रांगणात आहे, अंगणात आहे. आज देवाच्या साईडला फोटो व्हायरल झाले आणि आज तिथं म्हणायला लागलाय तिथून पालखी येते. अरे पालखी येऊ द्या ना,
तिथं समंजसपणे मिटवा. तुम्ही इथल्या ज्यांनी उभा केला त्यांची 2 एकर जमीन द्या. तू सांगणार कोण? तुझी मक्तेदारी काय आहे तिथं? मी बांधून देतो. तू कोण जागीरदार आहे का बांधून देणारा? मराठी काय मिली का? तू जातीवर जातो सातत्याने. आम्हाला सुद्धा जातीवर यायचंय आता. हिथून सांगोल्याची बदनामी करायची. भाई गणपतराव देशमुखचा तालुका आणि तुम्ही लगा जाऊन ढिंडोरे काढायला लागल्या, जातीवर जाता. आम्हाला ही केला, शिव्या दिल्या, ही केल्या म्हणून सांगतात लोकांना. काय तुमचं कृत्य आहे तिथं? समंजसीपणा भावना आहे का? एका समाजाला टार्गेट करतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय मराठीचे दैवत आहेत असे नाही. 12 बोलू ते 18 पगड जातीचे आहेत. आणि तुम्ही त्यांना हे करता का टार्गेट करायचं? टार्गेट स्मारकाचा विषय राहिला. तुम्हाला टार्गेट त्या अभिजित पाटलांना करायचा आहे. एकेरी भाषेमध्ये उल्लेख करायचा. अरे एक आमदार आहे ते. आमदारला कुठली आई बहिणीने शिव्या द्यायची का? तुमची मक्तेदारी लागली का? तुम्हाला शिवी दिलेले सण होते का लक्ष्मण आखे? तुम्हाला वाईट बोललेलं सण होतं का? अंगाची चैतन्य तुमची मतदार माडा मतदार त्या गावाचे 70% लोकसंख्या असणारे सांगता तुम्ही. मग तिथं तुम्हाला किती मतं पडली? माड्यातून उभा राहिला लोकसभेला, तुम्हाला तिथल्या गावातले लोकांनी मतं किती पडली ही एकदा लिस्ट बघा. कुठे गेलतो समाज करत आज तुम्ही तिथे चालला का? लोकांनी तुम्हाला डावरले ह्याचा बी विचार तुम्ही केला पाहिजे. सांगोल तालुक्यात शिजत नाही म्हणून तिकडे गेवराईकडे जायचा. तुम्ही त्या गेवराईचं नाव सुद्धा घेऊ नका. इथून 40-50 हजार मराठी जातील आणि तुमचा दारुण पराभव होईल. तुमचं टार्गेट आहे गेवराईला जायचं. मतदारसंघ निवडलाय तुम्ही. जर तुम्ही कृत्य करत असाल तर त्या मतदारसंघात जे तुम्ही निवडलेला आहे त्याला कुठेतरी आम्हाला विरोध करणं काळाची गरज आहे. कारण का विधानसभा असेल, लोकसभा असेल, इथं चांगलीच लोक गेली पाहिजे. असे तुमच्यासारखी जातीवादी लोक गेली नाहीत पाहिजे. प्रत्येक वेळेला जातीवर येऊन बोलायचं. स्मारकाचा विषय आहे, देवाचा विषय आहे. तिथली स्थानिक लोक हे करतील. दासपूस केले तिथे 20-25 खेड्यामध्ये तसेच निर्माण व्हायला लागले. हे लोकांमध्ये हे भले आमच्यापासून काही अंतरावर असेल, आमच्या भावना दुखायला लागले, तुमच्या समाजाच्या भावना दुखतात. एकमेकाला आम्ही आदरभूत बोलतोय त्या तुमच्यामुळे त्यांच्या आमच्या दुरावा लागलाय. कुठंतरी लक्ष्मण हाकेने थांबवलं पाहिजे. प्रशासनाला मदत केली पाहिजे. स्मारकाचा विषय एवढा ताणण्यासारखा नाही. ते बी एक आराध्य दैवतच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जर ह्या भूमीवर आले नसते तर कुठं गेले असते देवस्थान हे तुम्हाला माहितीये, आम्हाला माहितीये. म्हणून कुठेतरी सबरीचं फळ घ्या आणि एका आमदाराला टार्गेट करायचे हे धंदे बंद करा. तुमचा डाव काय आहे हे आम्हाला ओळखू येतोय का? तर त्या माड्याचा एक आमदार मराठाचा आहे अभिजित पाटील आणि त्यांनी जरांगेंना मदत केली म्हणून तुमच्या ऊस मळायला लागलं का? जरा चांगले विचार घ्या. संतांची भूमी ते मंदिराजवळ जातात, देवाच्या घोषणा देतात, त्या देवावर हात ठेवून सांगा तुम्ही हे कृत्य मी करतोय. याच्यात माझा स्वार्थ नाही, समाजाचा विचार आहे. एक निवेदन घ्यायचं, देवाचा आधार घ्यायचा आणि उगा ठोकाची पासणं समाजात ते निर्माण करायचा. एखादा अंगणवाडीला मुलगा जर शाळेला जात असतो आणि कसा तो आई वडिलांना मला नको कसा वेडव करतो, तशी ते लक्ष्मण हाकेंची भूमिका आहे. एक आमदार येतो, SP येतात, कलेक्टर साहेब येतात, तरी कुठली दखल घ्यायची नाही. मी शाना आणि हे मराठी असे करतात तसे. कुठेतरी थांबवा, चांगली विचार करा. एखाद्या तुम्हाला जर धनगर समाजाचा ठेवा अभिमान वाटत असे काढा एखादी मोठी MIDC सूतगिरण काढा, कारखाने काढा, कंपन्या काढा, हजारो पोरं उभी करा. प्रत्येक पोराचं 2-2, 4-4, 5-5 कोटीचं उत्पन्न वाढवा. असलं काय तर करा ना. उगाच जाती ते निर्माण करण्याचे धंदे करू नका लक्ष्मण हाके. आज आम्ही सांगोल मधून तुमच्या विरोधात कधी न बोलण्याची आम्हाला अपेक्षा सुद्धा नव्हती. ते तुमच्या विरोधात बोलायची भूमिका घ्यायला लागली आम्हाला. कुठेतरी तुम्ही विचार करा लक्ष्मण हाके आणि या खेळ थांबवा. हीच आमची तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे. जय जिजाऊ मित्रांनो.